नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी गुरुजी. आज माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांसाठी दीपावलीसाठी खूप उपयुक्त व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलोय. तो व्हिडिओ असा आहे की आपण लक्ष्मीपूजन करत असताना बऱ्याच लोकांचं शास्त्रोक्त पद्धतीने लक्ष्मीपूजन करावं अशी इच्छा असते, परंतु बऱ्याच कारणास्तव काही दीपावली निमित्त काही गुरुजी किंवा आपल्या जवळचे गुरुजी असतील त्यांना वेळ नसतो किंवा ते बाहेरगावी गेलेले असतात. अशा वेळेला लक्ष्मीपूजन कसं करायचं ते या माझ्या व्हिडिओमधून आहे. तर ह्या व्हिडिओमधून पाहत असताना या व्हिडिओमध्ये जे लक्ष्मीपूजन आहे ते लक्ष्मीपूजन आपण धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपण करू शकता आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा तो आपण करू शकता. हे व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला या व्हिडिओ मार्फत चांगला मार्गदर्शन किंवा चांगली पूजा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्ते. या ठिकाणी लक्ष्मीपूजन करत असताना एका चौरंगावरती गणपतीची मूर्ती या ठिकाणी मांडायची आहे. या ठिकाणी आपण गणपतीसाठी विडा मांडलेला आहे. नंतर या ठिकाणी लक्ष्मीसाठी एक विडा मांडलेला आहे. 2 दिवे आणि या ठिकाणी पंचकलश तुम्हाला दिसतील. हे मातीचे कलश आहेत. हे मातीच्या कलशामध्ये थोड्याशा लाह्या आणि बत्ताशा मिक्स करायचे आणि त्या ठिकाणी ते नैवेद्यासाठी ठेवायचे असतात. 2 फळं आपण ठेवू शकता. त्यानंतर आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती एका कलशावरती ठेवायची आहे. नंतर लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता, थोडेसे फुलं, वस्त्र म्हणून आपण या ठिकाणी कार्पाचं वस्त्र नसताना या ठिकाणी आपण मौली वस्त्र या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आचमन पात्र, पळी, पेला, तामण असेल. त्यानंतर एक छोटंसं समेमध्ये दिवा या ठिकाणी लावायचा आहे. ज्या क्षेत्रामध्ये काम आपण करत असाल त्याची सरस्वती पूजन म्हणून एक आपण जसं म्हणतो की लक्ष्मीपूजन करत असताना दिवाळीचं वहीचं पूजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कुबेराला पैसे लागतात म्हणून त्या ठिकाणी आपण पैशाचं सुद्धा पूजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. हे सगळं साहित्य घेऊन नंतर आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यजमान भाले तिलकं कुर्यात. यजमानाने गंध लावून घ्यायचा कपाळी. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसर्वाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. नेत्रोदगतपर्षः. समोर जे आचमन पात्र ठेवलं असेल त्यामध्ये गुड बुडवून दोन्ही डोळ्यांना यजमानाने गंध लावायचा आहे. नेत्रोदगतपर्षः. नंतर उजव्या हाताने 3 वेळेला पाणी प्यायचंय. आचमनम केशवाय नमः स्वाहा. नारायणाय नमः स्वाहा. माधवाय नमः स्वाहा. एक वेळेला पाणी खाली तांगणामध्ये सोडून द्यायचंय. हात जोडून गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकरजनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षिणाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. असं म्हणल्यानंतर प्राणायाम करायचा आहे. दोन्ही नाकपुडी बंद करून श्वासामध्ये घेऊन गायत्री मंत्र येत असेल तर गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय असं 3 वेळेला मनामध्ये म्हणायचं आहे. ओम भूः ओम भुवां स्वाहा ओम महां जनान्तपं सत्यं गायत्री मंत्र पठनम आपो ज्योतिर्समृतं ब्रह्मभूर्भुवस्वरं. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. हरये नमः. पुन्हा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी धरून ठेवायचं आहे. ओम तितर विष्णुदावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् अद्यपुरुषदेवं ग्रहगणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. सर्व यजमानांनी म्हणायचं आहे. प्रारब्ध कर्मणी निर्विघ्नता सिद्ध्यर्थम ब्राह्मणद्वारा शांती मंत्र पाठ जपे विनियोग. पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं. आपल्या घरच्या देवांना नमस्कार करायचा. आपला आईवडील असतील तर आईवडिलांना, आपल्यापेक्षा जे कोणी मोठे असतील त्या सर्वांना नमस्कार करून पुन्हा जागेवरती बसायचे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम द्युः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वको शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि शान्तिर्भूतो सर्वारिष्ट शान्तिरस्तु. समोरच्या देवांना 11 वेळेला नमस्कार करायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मी नारायणाभ्य नमः.
उमा महेश्वराभ्य नमः वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः सचे पुरंदराभ्य नमः माता पितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः पुण्यपुण्याहं दीर्घमायुस्तवन्तो ब्रुवन्तु पुण्यपुण्याहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु। ओम विनायकं गुरुं भाणं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये हस्ते साक्षातंजलमादाय। आता मुख्य या ठिकाणी संकल्प करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण या ठिकाणी संकल्प करत असताना उजवा हात पुढे करायचा, उजव्या हातामध्ये एक सुपारी असेल तर सुपारी घ्यायची आहे, त्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यानंतर सुट्टे कॉईन असतील तर एक सुट्टे कॉईन घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याजवळ असलेले एक फूल घ्यायचं आहे, ते फूल गंध अक्षत हळदी कुंकामध्ये बुडवून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये संकल्पासाठी घ्यायचं आहे. ओम ततर विष्णुतावारो नक्षत्रं विष्टरे वच योगश्चैकरणं चैव सर्वं विष्णुमयं जगत अद्यपरोचार्देवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ आदो यजमानस्य गोत्रोच्चारः. या ठिकाणी आपलं जे गोत्र असेल, जे काही देवक असेल, त्या देवकाचा आणि गोत्राचा उच्चार करायचा. देवकाचा गोत्राचा उच्चार केल्यानंतर आपल्या नावाचा उच्चार करायचा, परिवारातील जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींचा नावाचा उच्चार करायचा आणि शेवटी आडनावाचा उच्चार करायचा. सकुटुंबः सपरिवारः सकल आप्त इष्ट मित्र बांधवस्य यजमानः यजमानो अहम. सर्व यजमानांनी म्हणायचंय अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम गृहमंदिर मध्ये अष्टलक्ष्मी कृपा आशीर्वाद सदैव प्राप्त्यर्थम धनधान्य सुख सदैव प्राप्त्यर्थम व्यवसाये मध्ये उत्तम यश प्राप्त्यर्थम अद्य दिने लक्ष्मी पूजन अहम करिष्ये. हातातलं मध्ये पाणी, फूल, सुपारी, अक्षता आणि सुट्टा कॉईन सर्व काही समोरच्या तांबणामध्ये सोडून द्यायचं. निर्विघ्नता सिद्धार्थम गणपती स्मरणंच करिष्ये. तो हात पुसून घ्यायचे. हात पुसल्यानंतर आपल्या समोर जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रार्थना करायची. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः. कार्यारंभार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. त्यानंतर आपल्या समोर जे 2 दिवे लावलेले असतील ते दिवे लावून घ्यायचे. शुभं करोति कल्याणं आरोग्यं दलसंबलां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपराजाय नमः. ध्यानं समर्पयामि. दीपराजाय नमः. समोरच्या दोन्ही दिव्यांना एक एक फूल व्हायचे. दीपराजाय नमः. गंधाक्षरपजपैः संपूज्य प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. थोडंसं हळदी कुंकू व्हायचे. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. नानाविध परिमलद्रव्याणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. दोन्ही दिव्यांना नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून आपल्या समोर जो कलश ठेवलेला असेल त्या कलशावरती उजवा हात ठेवायचा आहे. ओम ततवाजामि ब्रह्मणा बंधमानसदाशास्ते जलमानो हविर्विः अहेडमानो पर्णे हवो दर्शको समान आयुः प्रमोकेः अस्मिन् कलशं वर्णं सांगं सपरिवारं सायुधं सुशक्तकं आवाहयामि. एक फूल घ्यायचे, पुन्हा गंधामध्ये अक्षतामध्ये बुडवून त्या कलशामध्ये व्हायचंय आणि कलशातलं पाणी संपूर्ण पूजेच्या साहित्यावरती स्वतःच्या अंगावरती शिंपडून घ्यायचे. ओम अपवित्र पवित्र वा सर्वा वस्तांगुतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः नेत्रोदगतवर्षः. पुन्हा दोन्ही डोळ्यांना पाणी लावायचं.
नेत्रोदगतवर्षः शंखघंटिका पूजनम. हात जोडायचे, शंखघंटीची मनामध्ये प्रार्थना करायची. आगमनार्थ देवानां गमनार्थ दराक्षितं पूर्वे घंटारविंद तत्र देवतावभानकारकं पाञ्चजन्यायतमे पावमानायतमे तन्न शंख प्रचोदयात्. शंखस्य देवताय नमः, घंटस्थ गरुडाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. आता आपल्या समोर जी गणपती बाप्पाची मूर्ती असेल ती गणपती बाप्पाची मूर्ती आपण सगळ्या मूर्ती उचलून समोरच्या तामणामध्ये घ्यायची आहे. हात जोडायचे, हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि गणपती बाप्पाची पुन्हा प्रार्थना करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमः. त्या हातामधल्या अक्षता गणपती बाप्पाला व्हायच्या. ध्यायामी ध्यानं समर्पयामी. एकदंताय तमहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात्. महागणपतये नमः. पुन्हा एकदा अक्षता व्हायच्यात. आवाहयामी आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामी. पुन्हा हातामध्ये अक्षता घेऊन गणपती बाप्पाच्या समोरच्या पानावरती म्हणजे जागेवरती ठेवायच्या. ओम महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतानि समर्पयामी. गणपती बाप्पाला 2 वेळेला पाणी घालायचंय. पदयोः पाद्यं समर्पयामी. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. मुखे आचमनीयं सर्वांगे स्नानीयं समर्पयामी. यानंतर आपण जे पंचामृत बनवून घेतलेलं होतं ते पंचामृत गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती 5 वेळेला व्हायचे. ओम पयः पृथिव्यां खरे कुपयो दिव्यन्तरिक्षेपयो दाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मयजं पयदति कृतं चैव मधु शिशर्करायतं पंचामृतमया देव स्नानार्थं प्रतिकृतां पंचामृत स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानांतरेण पुन्हा थोडंसं चांगलं पाणी गणपती बाप्पाच्या अंगावरती व्हायचंय. महागणपतये नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. थोडंसं पळीमध्ये पाणी धरून एक गंधामध्ये फुल बुडून ते गंधाचं पाणी गणपती बाप्पाला व्हायचंय. महागणपतये नमः. श्रेष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा एक वेळेला चांगलं पाणी व्हायचंय. गंधोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. एक गंधफूल गणपती बाप्पाला व्हायचंय. महागणपतये नमः. पंचामृत पूजनार्थे गंधपुष्पैः संपूज्य. महागणपतये नमः. हरिद्रादी गणपती बाप्पाच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं. हरिद्रादी सकल सौभाग्य द्रव्याने समर्पयामी. महागणपतये नमः. 2 वेळेला तांबणामध्ये पुन्हा पाणी सोडून द्या. धूपमाघ्रापयामी. दीपम दर्शयामी. आसादित पंचामृत नैवेद्यम. थोडंसं पंचामृताचं नैवेद्य गणपती बाप्पा समोर ठेवायचा. त्यावरती पाणी करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. पुन्हा तांबणामध्ये पुन्हा 2 वेळेला पाणी सोडायचं. मध्ये पाणीजम उत्तरा पोषणम हस्तमुख प्रक्षालनम कर्दवर्तनार्थे चंदनम समर्पयामी. थोड्याशा अक्षता घ्यायच्या. ओम एकदंताय मे वक्रतुंडाय मे तन्नो दंती प्रचोदयात्. त्या अक्षता गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती व्हायच्या. महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारं करोमि. त्यानंतर गणपती बाप्पाला वाहिलेलं फूल घ्यायचं. ते फुलाचा सुगंध घ्यायचा. दोन्ही डोळ्यांना लावायचं आणि आपल्या डाव्या हाताला ठेवून घ्यायचं. उत्तरे निर्माल्यं विसृज्य. त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती थोडंसं पळी पाणी घालत राहायचं. गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करत राहायचा. ओम भद्रं कर्णे विहे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभद्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाक्स्तनोर्वसेमहि देवहि तञ्जरायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खलितं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. व्रतं वच्मि सत्यं वच्मि. अवद्भमाम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानोचानमशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि समन्दात्. त्वं वाङ्मयस्तं जन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दादियोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगतं तत्त्वो जायते. सर्वं जगतं तत्त्वस्तिष्ठति. सर्वं जगतं त्वयि विशति. सर्वं जगतं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः तन्त्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः.
त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसतोष नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायते त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तमिन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मपूर्वसुरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं सुतनन्तरमनुस्वारपरतरः अर्धेन्द्रसुतं तारेण ऊर्ध्वम् एतत्तवमनुस्वरूपं गकार पूर्वरूपमकार मध्यमरूपमनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुत्तरवं नारसन्धानं सद्गदासन्धिः तैषा गणचिद्धा गणपुरुषिः निचरुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गणपतये नमः ओम एकदन्ताय नमः वक्रतुण्डाय नमः तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्रं पाशमङ्कुशधारणं प्रदञ्चवर्तमस्ते विवराणामोषकतजं रक्तं लम्बोदरशूर्पा कर्णकरक्तवासं रक्तगन्धान्तां रक्तस्वेतवचितं भक्तानकमलदेवं जगत्कारणमचितम् आविर्भूतनृत्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायते संयोगी योगिनावरः नमो अमरातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः महागणपतये नमः अभिषेकस्थानं समर्पयामि। पुन्हा उजव्या हातामध्ये मूर्ती उचलून घ्यायची, डाव्या हातानं स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची। शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्थ आश्विनाः कपड्याने स्वच्छ पुसून पुन्हा समोर पानावरती म्हणजे गणपती बाप्पाच्या जागेवरती ती मूर्ती आपल्याला ठेवून द्यायची आहे। महागणपतये नमः प्रतिष्ठापनं समर्पयामि। प्रतिष्ठापनार्थे एकदा अक्षता गणपती बाप्पाला व्हायच्यात। प्रतिष्ठापनार्थे अक्षताने समर्पयामि। या ठिकाणी वस्त्र व्हायला सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण गणपती बाप्पाला मौली वस्त्र या ठिकाणी व्हायचंय। महागणपतये नमः मौली वस्त्रं समर्पयामि। महागणपतये नमः यज्ञोपवीतांतरेण अक्षतानि समर्पयामि। पुन्हा ताम्हणामध्ये 2 वेळेला पाणी सोडून द्या। यज्ञोपवीतार्थे आचमनीयं समर्पयामि। मग गणपती बाप्पाला गंध लावायचे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्य समनोहरं विलेपनं श्रेष्ठं चंदनमृतग्रहधाम विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। नंतर अक्षता व्हायच्या अलंकरणार्थे अक्षतानि समर्पयामि। पुन्हा गणपती बाप्पाच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचे। हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि नानाविध परिमलद्रव्याणि समर्पयामि। गुलाल असेल तर गुलाल व्हायचा आहे। अभिल गुलालम समर्पयामि। नंतर आपल्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा आपण गणपती बाप्पाला व्हायचा। हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकरे शतम हरति पापानि शतम आयुष्यवर्धिनी। महागणपतये नमः दुर्वांकुरपत्रं समर्पयामि। नंतर एक फूल घ्यायचे, लाल असेल तर शक्यतो लाल घ्यायचे। ते गंधामध्ये बुडवून अक्षतेमध्ये हळदी कुंकवामध्ये बुडवून नंतर गणपती बाप्पाला व्हायचे। माल्यादिन सुगंधेने मालत्यादिन वै प्रभो मया आणतानि पूजार्थं पुष्पाणि मृतग्रहधाम। महागणपतये नमः ऋतकालोद्भव रक्तपुष्पाणि समर्पयामि। नंतर 2 वेळेला पाण्यात ताम्हणामध्ये सोडून द्यायचे। धूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि आसादित फलोपहार नैवेद्यं समर्पयामि। गुळ खोबरं असेल किंवा फळं असतील गणपती बाप्पा समोर ठेवायचं आणि नंतर त्याभोवती पाणी फिरवायचं आणि गणपती बाप्पाला फळाचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि। पुन्हा उजव्या हातावरून समोर ताम्हणामध्ये 4 वेळेला पाणी सोडून द्यायचं। मध्ये पाण्यां समर्पयामि उत्तरा पोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि मुखप्रक्षालन समर्पयामि। करदवर्तनार्थे थोडंसं गंधाचं पाणी गणपतीवर शिंपडायचे। करदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे। या ठिकाणी आपण जे 2 विडे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी दक्षिण साईडचा पहिला जो विडा आहे तो गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे। विडा भोगे फलतांबूलम साधपुण्यार्थे असेल तर एक सुट्टा कॉईन किंवा दक्षिणा त्या विड्यावरती ठेवायचे। दास्यमान द्रव्य दक्षिणाने समर्पयामि। नमस्कार करावा, नमस्कारं करोमि। पुन्हा पळीमध्ये पाणी धरून ठेवावा। रक्षकणाध्यक्ष रक्षत्रैलोक रक्षका भक्तानां भयंकर्ता त्राता भवभुवर्णवाद्वैमात्रिकृपा सिंधो शान्मात्रागत प्रभो वरदवं वरं देहि वाञ्छितं वाञ्छितार्थद अनेन अर्घ्यदानेन फलदोस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धिसहिताय। महागणपतये नमः। पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं। विशेष अर्घ्यं समर्पयामि। एकदंताय विद्महे
वक्रतुंडाय मे तन्नो दंती प्रचोदयात. नंतर गणपती बाप्पाला मंत्रपुष्पांजली म्हणजे थोडेसे फुल आणि अक्षता व्हायच्यात. मंत्रपुष्पांजली समर्पयामी प्रार्थयेत. हात जोडायचे, गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना करायची. ओम मोरया मोरया आम्ही वाढताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गजानन गणपती महाराज की जय. नंतर पळीवर पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आणि या पूजा विघ्नहर्ता स्वानंद निवासी महागणपती प्रियतान्न मम. या ठिकाणी आत्तापर्यंत आपण गणपती बाप्पाचं पूजन केले. गणपती बाप्पाचं पूजन करत असताना कर्मसाक्षीने म्हणून 2 दिवे जे आपण लावलेले आहेत त्या दिव्यांचं पूजन या ठिकाणी केलंय. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे समोरचा कलश असतो त्या कलशावरती 4 दिशेला गंध लावून घ्यायचा आहे. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि. यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि. सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि. अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि. अपांपते वरुणाय नमः. या ठिकाणी सुपारी ठेवलेली आहे, ती वरुणाची आहे. त्या सुपारीला गंध लावायचा. विलेपणार्थे चंदनं समर्पयामि. थोड्याशा अक्षता व्हायच्या. अलंकरणार्थे अक्षतानि समर्पयामि. नंतर हळदी कुंकू व्हायचे. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. आणि एक फूल गंधामध्ये बुडवून वरुणाला त्या ठिकाणी व्हायचंय. वरुणाय नमः गंधपुष्पैः संपूज्य नमस्कारं करोमि. नमस्कार करायचा आहे. नमस्कारं करोमि. त्यानंतर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी धरून ठेवायचं आहे. ओम तितर विष्णुता वारो नक्षत्रं विष्टदेव च योगस्य करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत. अद्य पुरोर्धादेवं गृहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ लक्ष्मीपूजनाङ्गभूतं. लक्ष्मीमूर्तेषु ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनपूर्वक अभिषेक पूजनाहं करिष्ये. या ठिकाणी आपण लक्ष्मीच्या अभिषेकाचा संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे. लक्ष्मीचा अभिषेक करत असताना आता माझ्याकडे या ठिकाणी मातीची या ठिकाणी बनवलेली लक्ष्मीची मूर्ती आहे. त्यानंतर बऱ्याच जणांकडे स्वयंभू मूर्ती असते, श्रीयंत्र असतं. त्या श्रीयंत्रावरती जसं मी अभिषेक सांगितलेला आहे तसा अभिषेक आपण तांबणामध्ये घेऊन सुद्धा त्या मूर्तीचा, त्या श्रीयंत्राचा अभिषेक या ठिकाणी आपण करू शकतो. पण त्या ठिकाणी मी मातीची मूर्ती बनवल्यामुळे बसल्या जागेवरूनच फक्त मूर्तीवरती पाणी शिंपडून, पंचामृत शिंपडून त्या ठिकाणी अभिषेक करणार आहे. जसे उपचार सांगेल त्याप्रमाणे उपचार आपल्याला तांबणामध्ये घेऊन सुद्धा आपण करू शकता. हात जोडून आपण महालक्ष्मीची प्रार्थना करायची. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम्. ओम भूर्भुवः स्वः ह्रीं महालक्ष्मी नमः. ध्यायामि. थोड्याशा अक्षता मूर्तीवरती व्हायच्यात. ध्यायामि ध्यानं समर्पयामि. ओम महालक्ष्मीच तमहे विष्णुपत्नीच तमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. महागणम महालक्ष्मी नमः. आवाहयामि. पुन्हा एकदा अक्षता व्हायच्यात. आवाहनार्थे अक्षतानि समर्पयामि. ओम महालक्ष्मीच तमहे विष्णुपत्नीच तमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ह्रीं महालक्ष्मी नमः. यानंतर आपल्याकडे जर धातूची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र आणि धातूची मूर्ती समोर तांबणामध्ये घ्यायचे. माझ्याकडे मातीची मूर्ती असल्या कारणानं मी बसल्या जागेवरूनच त्या ठिकाणी पूजन करतोय. ह्रीं महालक्ष्मी नमः. आसनार्थे अक्षतानि समर्पयामि. ओम महालक्ष्मीच तमहे विष्णुपत्नीच तमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. लक्ष्मीच्या मूर्तीवरती थोडंसं पाणी घालायचं किंवा शिंपडायचंय. महालक्ष्मी नमः. पदयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. मुखे आचमनीयं सर्वांगे स्नानीयं समर्पयामि. ह्रीं महालक्ष्मी नमः. आता या ठिकाणी मूर्तीवरती पंचामृत घालायचंय किंवा शिंपडायचंय. ओम ये महालक्ष्मीच नमः विष्णुपत्नीच नमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. पयः पृथिव्यां वयो खदि कुपयो दिव्यन्तरिक्षेपयो दाः पयस्वतीः प्रदिशः सन्तु मयिजं. महालक्ष्मी नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्तरेण पुन्हा चांगलं पाणी मूर्तीवरती शिंपडायचंय. पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. थोडंसं गंध मूर्तीवरती शिंपडायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामि. गंधोदक स्नानांतरेण पुन्हा एकदा चांगलं पाणी शिंपडायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. एक फूल गंधामध्ये बुडवून, हळदी कुंकामध्ये बुडवून, अक्षतेमध्ये बुडवून लक्ष्मीला व्हायचंय.
ह्रीं महालक्ष्मी नमः पंचामृतपूजनार्थे गंधपुष्पैः संपूज्य ह्रीं महालक्ष्मी नमः. नंतर हळदी कुंकू व्हायचं. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याने समर्पयामी. 2 वेळेला तांबडात पाणी सोडून द्यायचे. धूपमाग्रापयामी दीपमदर्शयामी आसादित पंचामृत नैवेद्यम समर्पयामी. या ठिकाणी जे उरलेलं पंचामृत असतं ते संपूर्ण पंचामृत मूर्तीसमोर ठेवायचे. त्या मूर्तीसमोर पाण्याचं चौकण करून चौकणावरती पंचामृत ठेवून त्या पंचामृताभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामी. पुन्हा ताम्हणामध्ये 2 वेळेला पाणी सोडून द्यायचंय. मध्ये पाणी समर्पयामी उत्तरा पोषणम हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी. थोड्याशा अक्षता घ्यायच्या. ओम महालक्ष्मीच नमः विष्णुपत्नीच नमः तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महालक्ष्मी नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी नमस्कारं करोमि. पुन्हा परिभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचंय. अनया पूजा पंचामृत पूजनेन महालक्ष्मी प्रियतान्न मम उत्तरे निर्माल्यम विसृज्य. ते लक्ष्मीला फुल वाहिलेलं आपण हातामध्ये घ्यायचंय. त्याचा सुगंध घ्यायचा आहे. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा आहे आणि पुन्हा डबल खाली ठेवून द्यायचंय आणि हातावर एकदा पाणी सोडून द्यायचं. हस्तप्रक्षालनम. या ठिकाणी माझ्याकडे मातीची मूर्ती असल्या कारणानं अभिषेक करत असताना मी फक्त फुलं आणि पाणी शिंपडून अभिषेक या ठिकाणी करतोय. आपल्याकडे जशी धातूची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती आपण पाणी घालून सुद्धा अभिषेक करू शकता. ओम अंबे अंबिके अंबालिके नमः नयते कश्चन सहस्रश्चतकः सुभद्रिकाङ्काम्बी लवासि निम्म पावकानः सरस्वती पाजेभिर्वाजिनीवति यज्ञं वष्टुतिया वसुः श्रेष्ठते लक्ष्मी जगत्नाभो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि लोपमशनो व्यात्तम् इष्णं निखानामं मयिखान सर्वलोकं मयिखान. ओम हिरण्यवर्णां हिरण्यं सुवर्ण रजतसृजां चन्द्रां रणं लक्ष्मीं जातवेदमावह तामाव जातवेदो लक्ष्मी मनमगामिनीं यस्यां रणविन्देयं रामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वामृतमद्दां हस्तिनादप्रमोदिनीं श्रियं देवीमगोपय श्रीरमादेवी चितां कामसौमितां हिरण्यपराकारां मरद्राञ्जलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे सुतां पद्मरुणां तामि अपूवय श्रियं चन्द्रां प्रभासाजलन्तीं श्रियं लोके देवचिष्टामदारां तां पद्मिनीं शरणं प्रपद्ये लक्ष्मीर्वेणुसितां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोति जातो वनस्पतिस्तव रक्षतु बिल्वः तस्य फलान्तपसाणतन्तु मायान्तरय शिवयः लक्ष्मीः उपहेतमान् देवजगः कृतिश्रवणनासः प्रादुर्भूत सुराष्ट्रेऽस्मिन् कृतिमृतं ददातु मे शिल्पिपासां मलाञ्ज्येष्ठां लक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् नृतमे गृहात् गन्धद्वारान्तरादर्शानि तविष्टां करिशनीम् ईश्वरेण सर्वभूतानां ताम्यहवपय श्रियम् मनसा काममाकोद्यं वाच सत्यमशिमे पशूनां मृगवन्यस्य मयि श्रीचरितांशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्मालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितु सुमे गृहे नित्यदेवीं मातरं श्रियं वासमे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हिमालिनीं सूर्यां मृडमं लक्ष्मीं जातवेदमावह आर्द्रां यः कर्णिविष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां मृडमं लक्ष्मीं जातवेदमावह तामाव जातवेदो लक्ष्मी मनभगामिनीमस्यां वर्णं प्रभूतं गावो दाशुर्वानविन्देयं पुरुषाणां यशुचिव्रत भूतवाजोह्यादाचमनवं सूक्तं पञ्चधुर्जं च श्रीकामस्तुतं जपेत महालक्ष्मी च नमः विष्णुपत्नी च नमः तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वम् आयुष्यमारोग्यमादाजपमानमयते धान्यं धनं पुष्पं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. यानंतर स्वच्छ वस्त्राने मूर्ती किंवा आपल्याजवळ धातूची किंवा मातीची मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्यात आणि मूर्तीवरती आपण लावायच्यात. ओम ह्रीं महालक्ष्मी नमः प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि समर्पयामि. यानंतर आपल्याकडे असेल ते वस्त्र उपयुक्त वस्त्र त्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला व्हायचे. ओम महालक्ष्मी नमः वस्त्राणि समर्पयामि. जुवाश्वासा पर्वेदागा सौन्दर्यान् भवति जायमानः तन्धीरासकलतद्वाद्यो मनसा देवयन्तः वस्त्राणि समर्पयामि. ह्रीं महालक्ष्मी नमः. यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीवरती हळदी कुंकू आपल्याला लावायचे. ओम देहि सौभाग्य आरोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. ह्रीं महालक्ष्मी नमः. हरिद्रादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. महालक्ष्मी नमः.
ऋतुकालोद्भव संभवित पुष्पाणि समर्पयामि. लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपल्याला एक फूल व्हायचंय. ह्रीं महालक्ष्मी नमः. पुष्पाणि समर्पयामि. नंतर उदबत्ती असेल, धूप असेल, ती देवीच्या मूर्तीभोवती आपल्याला ओवाळायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः. धूपमाघ्रापयामि, दीपं दर्शयामि, आसादित नैवेद्यं समर्पयामि. यानंतर नैवेद्याची वेळ येते म्हणून आपण मिठाई आणली असेल किंवा कुठले पेढे आणले असतील, जे काही आपल्याकडे फराळाचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण दाखवतो, ते सर्व नैवेद्य देवीच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. आणि नंतर बत्ताशाचा लाह्याचा नैवेद्य सुद्धा देवीला सांगितलेला आहे. तो नैवेद्य समोर ठेवून देवीला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. पुन्हा तामणामध्ये 2 वेळेला पाणी सोडून द्या. मध्ये पाणीं समर्पयामि. उत्तरापोषणं हस्तमुखप्रक्षालनं कृतवर्धनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे. यानंतर समोर जो दुसरा विडा ठेवलेला आहे त्या विड्याभोवती विड्यासमोर पाणी सोडायचे. विडाभोगे फलतांबूलां साधुपुण्यार्थे द्रव्य दक्षिणां समर्पयामि. ही दक्षिणा घ्यायची आहे, पाण्यामध्ये पडून तिथे ठेवायचे. दास्यमान द्रव्य दक्षिणाने समर्पयामि. नमस्कारं करोमि. नंतर थोडेसे फुलं आणि अक्षरा घ्यायच्या. ओम महालक्ष्मीचे नमः. विष्णुपत्नीचे नमः. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ह्रीं महालक्ष्मी नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्कारं करोमि. पुन्हा हात जोडायचे. आपल्या मनातील मनोकामना देवीला सांगायची आणि देवीची प्रार्थना करायची. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ह्रीं महालक्ष्मी नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. यानंतर आपल्याकडे वही लिहिण्याचं पण प्रथा आहे. त्या वही आपण लिहित असताना त्याच्यामध्ये 5 नावं, श्री गणेशाय नमः, सद्गुरु नमः, आपली कुलदेवतेचं नाव, आपल्या ग्रामदेवतेचं नाव आणि आपल्या इष्टदेवतेचं नाव आणि महालक्ष्मीचं नाव लिहून त्या ठिकाणी त्या पानाच्या खाली स्वस्तिकेचा आकार करून आपण स्वस्तिक सुद्धा त्या ठिकाणी काढू शकता. स्वस्तिकेचं पूजन करत असताना त्या ग्रंथांवरती हळदी कुंकू व्हायचंय. हळदी कुंकू वाहून एक फूल त्या ठिकाणी व्हायचंय. फूल वाहिल्यानंतर कुबेराचे पूजन करायला सांगितलेलं आहे. म्हणून कुबेराचं पूजन करत असताना कुबेराची मूर्ती आपल्याकडे असेल तर त्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. अन्यथा आपल्याकडे जे काही धडधान्य आहे त्या धडधान्याचं पूजन करायला सांगितलं, त्या धडधान्याचं पूजन करायचं आहे. आणि तेही पूजन न करता आपल्याकडे जे पैसा असतो त्या पैसे सुद्धा ठेवून कुबेराला जे पैसे आपण ठेवतो त्या पूजेला त्या पैशाला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर एक फूल त्या ठिकाणी आपल्याला व्हायचं आहे. ओम कुबेराय नमः. पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. यानंतर समोर जे 5 आपण धान्य भरून कलश ठेवलेले आहेत त्या कलशाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम ह्रीं महालक्ष्मी नमः. धान्यलक्ष्मी नमः. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. सपुष्पाणि समर्पयामि. एक फूल त्या ठिकाणी आपल्याला व्हायचं आहे. पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. नंतर आपल्याला झाडूचं पूजन सुद्धा करायला सांगितलंय. ते झाडूचं पूजन करत असताना त्या झाडूवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम गृहलक्ष्मी नमः. हरिद्राज सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. एक फूल त्या ठिकाणी आपल्याला व्हायचं आहे. पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. ओटी भरण्यासाठी आपण नारळ, वस्त्र हे सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. नारळ, वस्त्र हातामध्ये सुवासिनीने घ्यायचं आहे आणि मी सांगेल ते मंत्र पाठीमागे म्हणून नंतर आपण देवीला ते अर्पण करायचं आहे. आपण सर्वांनी म्हणायचे देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमं सुखम रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जही इत्यनेन अमृत मंत्रद्वारा मम कुलदेवीनां श्री महालक्ष्मी देवीनां अद्य दिने लक्ष्मीपूजन दीपावली लक्ष्मीपूजन अंगभूतं श्रीफल वस्त्र वायन दानानि तत तुभ्य अहं संप्रदते प्रति गृह्यताम्. आता हे नारळ समोर मूर्तीला लावून किंवा चौरंगाला स्पर्श करून ते बाजूला ठेवून द्यायचे. नंतर बऱ्याच जणांकडे प्रथा अशी आहे की बरेच लोक लक्ष्मीची आरती करतात तर बरेच लोक लक्ष्मीची आरती करत नाहीत. ज्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेप्रमाणे आपण लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे.
हे पूजन कसं आपल्याला वाटलं हे नक्कीच मला कमेंटद्वारे आपण सांगू शकता. यामध्ये काही त्रुटी असेल किंवा आपल्याला काही समजलं नसेल तर हे मला तुम्ही सांगू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती आपण मला संपर्क करून काही त्रुटी आपल्या असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. नमो नमस्ते.